अलंकृता नीरज वाघमारे आपल्याला पक्षनिधी 1 लाखाचा पक्षनिधी सुपूर्द करताय, तो आपण स्वीकारावा अशी मी आपणास विनंती करतो. तिच्या पॉकेटमध्ये मधला हा निधी आहे, तेव्हा आपण तो स्वीकार करावा. निधीसोबतच जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज भाऊ वाघमारे यांनी आपल्या स्वतःच्या रक्ताने काढलेलं एक तैलचित्र श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचं पेंटर राम चव्हाण यांनी ते चित्र रेखाटलेलं आहे. आणि श्रद्धे डॉक्टर नीरज वाघमारे यांनी स्वतःच्या रक्ताने हे काढलेलं चित्र राम चव्हाण या पेंटरने काढलेलं आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून याचं स्वागत करा. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. पार्टी अकाउंटमध्ये टाकून जिल्ह्याचे प्रभारी प्रियदर्शी तेलर, त्याच्याचबरोबर जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष, त्यांचे सगळे असणारे त्याला बसा खाली, मोबाईल फोटोग्राफर, तुमचा सगळीकडे मला त्रास होतो, बसा खाली, बसा खाली, बसा खाली, तुम्ही बसा खाली. त्यांना वरती बोलतो, तुम्ही वरती या, तुम्ही असे वरती या, वरती असेल तुम्ही वरती या, असे वरती. उपस्थित बंधूंनो, आपण सगळ्यांनी आरक्षण बचाव यात्रेचं असताना स्वागत केलं, त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे. सगळ्यात प्रथम आपण असं सुरुवात ज्यावेळेस केली त्यावेळेस ओबीसीचं असणारं आरक्षण हे असणारं धोक्यामध्ये अशी असणारी परिस्थिती. आत्ता आपण असणारं बघतोय की SC STचं जे आरक्षण आहे ते पण धोक्यात आहे, हे असणारं लक्षात घेतलं. मी इथला मातक समाज जो आहे त्याची मागणी होती की वर्गीकरण झालं पाहिजे. त्या वर्गीकरणाच्या आपणही त्याच्या बाजूने आहोत, नाही असं नाही. पण हे वर्गीकरण झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करायची असेल तर SC मधला इतर वर्ग जो आहे, ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, चर्मकार समाज सोडला, तर उरलेल्यांनी या निर्णयाचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांनी असणाऱ्या आपल्या मुलाला शाळेमध्ये टाकलं पाहिजे, शिकवलं पाहिजे आणि त्या पदाला लागणारं असणारं जे शिक्षण आहे ते त्यांनी घेतलं पाहिजे, हे लक्षात घ्या. नाही तर अन्यथा तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला अशी असणारी अवस्था होण्याची शक्यता आहे. मित्रो, वेगवेगळ्या पद्धतीने असणारा आरक्षणावरती हमला होतोय अशी परिस्थिती आहे. वेगवेगळ्या पद्धती सुप्रीम कोर्टामार्फत राजकीय आरक्षण ओबीसीचं जे आहे, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती, इथले सगळे आरक्षण थांबलेले आहेत. इथली सगळी आरक्षणं जी आहेत ती थांबली. का थांबली आहेत तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं
की आकडेवारी नाही. ओबीसी किती टक्क्यामध्ये आहेत आणि टक्केवारी नसल्यामुळे त्याची अंमलबजावणी करायचं थांबून गेलं. आणि म्हणून आपण बघत असाल की 3 वर्ष झाली तरी या सरकारमध्ये ताकद नाही, हिंमत नाही की सुप्रीम कोर्टाचा निर्णय की ओबीसीला डावलून नगरपालिका महानगरपालिका इलेक्शन घ्याव्या ही त्यांची ताकद नाही. हे राजकीय नीतीच नाही ही पहिल्यांदा मी बोलतो. हे आपापल्या जातीचे नेते आहेत आणि हे आपापल्या जातीचे नेते असल्यामुळे सार्वत्रिक प्रश्न असला की त्याला निर्णय घेता येईल. कालपासून आपण बघतोय की 2दा शरद पवार आणि एकनाथ शिंदे भेटले. कशासाठी भेटले तर मराठ्याच्या आरक्षणाच्या संदर्भात भेटले. आज तुमची भेट काय झाली, तुमची चर्चा काय झाली ती तर सांगा. भेटीची चर्चा नाही पण भेट झाली. भेट झाली म्हणजे मराठ्यांना आशा झाली की शरद पवारांनी त्यांना नोकरी दिली आणि शरद पवार आता आपल्याला आरक्षण देणार. चार 5 दिवसानंतर मग हीच आशेचं निराशा होते अशी असताना परिस्थिती आहे. माझं ओबीसीचं सांगणं आहे की आतापर्यंत आपण सामाजिकरित्यानेच कामकाज करत राहिलो, राजकारणामध्ये कधी आपण आलो नाही. पण यावेळेस 90 साली केलं तसं अर्थ नका. आम्ही सगळे मंडळ सगळे मानत होतो आणि इथला असणारा ओबीसी कमंडलच बरोबर होता. अयोध्येतल्या मस्जिद पाडण्याच्या ह्याच्यामध्ये पुन्हा आपण फसवत करून घेऊ नका. पुन्हा फसवत गेली तर तुम्हाला आरक्षण कधीच मिळणार नाही हे लक्षात. विधानसभेच्या अगोदर आरक्षणाला धोका नाही, विधानसभेच्या नंतर आरक्षणाला धोका आहे. SC STच्या आरक्षणाला धोका हा कालच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून सुरुवात झाला. कालच्या निर्णयातून सुरुवात झाली. माझ्याकडे आकडेवारी आहे. SCची किती आतापर्यंत टक्केवारी भरली आहे त्याची आकडेवारी आहे. त्या आकडेवारीप्रमाणे ,7.5% म्हणजे जजमध्ये आदिवासींचं प्रमाण हे 1.3%, म्हणजे 2% सुद्धा नाही अशी असणारी परिस्थिती आहे. SCचं प्रमाण ज्युडिशरीमध्ये 2.8 म्हणजे 3% सुद्धा नाही अशी असणारी परिस्थिती. आणि तिथे क्रिमी लेअर लावण्यात आला अशी असणारी परिस्थिती. म्हणजे जे होतं ते काढून घेण्यात आलं अशी परिस्थिती आहे. मी त्याच्याशी आपण नंतर बोलू. पण ओबीसीने आता लक्षात घेतलं पाहिजे की ओबीसीची टक्केवारी सुद्धा मी सांगतो किती आहे. ओबीसीची टक्केवारी जी आहे ज्युडिशरीमध्ये ती 11% आहे.
आणि त्या 11% म्हणजे मॅजिस्ट्रेट ह्याच्यामध्ये जी आहे ती त्याच्यामध्ये 90% आहे. म्हणजे वरच्या ह्याच्यामध्ये फक्त 2% अशी असणारी परिस्थिती. आणि ओबीसी समाज सांगणार की आता सावध नाही राहिला तर हातातलं सगळं मिळून घेत आहे, सगळंच जाईल. याचं कारण की तुम्ही लढायला तयार नाही आहेत, याचं कारण की तुम्ही वाचवायला तयार नाही आहेत. मंचावर बसलेली मंडळी आहेत, मी त्यांना आव्हान करणार आहे की 3 महिने घरात बसायचं नाही, अजिबात घरात बसायचं नाही. आपण जाऊन संवाद साधला पाहिजे. ओबीसीला असं वाटतं की तो इथल्या हिंदू धर्मातला असताना रक्षण करताय. कदाचित आहे, मी नाही म्हणत नाही, पण रक्षण करता होण्यासाठी सत्ताधारी व्हावं लागतं हे पहिल्यांदा आहे. नाहीतर जो सत्ताधारी हिंदू आहे, सवर्ण सत्ताधारी हिंदू आहे, तो आपल्याकडे येतो आणि सांगतो त्या मिया भाई सारखा, मौलवी सारखा, इस्लाम खतरे में है. काय सांगतो मौलवी? इस्लाम खतरे में है. तुम्ही एकदा त्या मौलवीला विचारलं, एक तो सामने बैठने वाले जो है या आप दोनों में से इस्लाम छोड़ने वाले हो क्या? तो वो तो तोबा तोबा कैसे बात कर रहे हो? तो भी त्यांना म्हटलं तोबा तोबा नहीं, तुम आप जब कह रहे हो कि इस्लाम खतरे में है तो इसका मतलब है एक तो आप या सामने वाला इस्लाम को छोड़ने के लिए तैयार है. जब आप छोड़ने के लिए तैयार नहीं तो खतरा कहाँ से आ रहा है? तसं मी इथल्या सर्व ओबीसीला विचारतो की आपल्या घरातला असताना देवाला आपण काही काढणार नाही. वाढ वडिलांचं असताना जे पूजा आचार चालते ती आपण तशीच करणार आहोत. आणि मग खतरा कुठला? हा खतरा कुठला? तर हा खतरा आपण लक्षात घ्या की धर्मावरती नाही, हा खतरा तुमच्या आरक्षणावरती आहे, हे लक्षात घ्या. हे जे सांगतात धर्म खतऱ्यामध्ये आहे त्यांना पहिल्यांदा विचारा की तुम्ही जरांगे पाटलांच्या बाजूने आहात की आमच्या बाजूने? जरांगे पाटलांची मागणी काय आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, ही त्यांची मागणी आहे. आणि ओबीसी असं म्हणतोय की ह्या मागणीला आमचा विरोध आहे, कारण का आम्ही असणारा मराठ्यांना आमच्या ताटामध्ये घ्यायला तयार नाही. तुम्हाला वेगळं ताट त्यांना करून द्यायचं असेल तर द्या. मग या मागणीच्या पाठीमागे RSS का उभी नाही? या मागणीच्या पाठीमागे असताना हिंदू महासभा का उभी नाही? विश्व हिंदू परिषद का उभी नाही? बजरंग दल का उभा नाही? हा प्रश्न आपण विचारणार आहात की नाही? जर ओबीसी हिंदू आहे तो हिंदूचं रक्षण करत असेल, तो रक्षण करत असेल तर मग तुम्ही आमचं रक्षण का करत नाही? हिते मग तुम्ही आम्हाला वाऱ्यावरती का सोडताय? हिते तुम्ही आम्हाला वाऱ्यावरती का सोडताय? हा ओबीसी लक्षात घेतलं पाहिजे, विचारलं पाहिजे, तरच त्यांना उत्तर मिळेल अशी असणारी परिस्थिती. या विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसींकडे 2 गोष्टी, आरक्षण वाचवायचा की धर्माला मतदान? कोणाला मतदान द्यायचं? मी इथल्या ओबीसीला विचारतो, कोणाला मतदान द्यायचं? आरक्षणासाठी मतदान करायचं की धर्मासाठी मतदान करायचं? आता हा आरक्षणासाठी आहे तर गावोगावी जाऊन आपण असा प्रचार केला पाहिजे की आपलं मत यावेळेस आरक्षणासाठी. गावोगावी जाऊन आपण असा प्रचार केला पाहिजे की यावेळेस माझं मत आरक्षणासाठी. आता इथे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे
मी कुणबी म्हणून सुद्धा ओबीसी आहे, तो ओबीसी आहे बरोबर आहे, आरक्षणासाठी तो कुणबी होतो, पण त्याला आपण असं विचारलं पाहिजे की उद्याची जी नवीन विधानसभा येणार आहे त्या विधानसभेमध्ये आरक्षणाला धोका आहे हे आपण लक्षात घ्या. तो धोका काय आहे? काय का शरद पवार असं म्हणून गेले की 225 समाजाचे आमदार आम्ही आणू. समाजाचे म्हणजे काय होणार की उद्याच्या परिषदेमध्ये एक शक्यता जी आहे की मराठा हा ओबीसी मध्ये अंतर्भूत करून त्याला आरक्षण दिलं म्हणून ठराव होऊ शकेल. किती मला शक्यता कमी दिसते, पण सुंठी वाचून फोकला गेला हे राजकारण आपण समजून घ्या. इथल्या ओबीसीने काहीतरी जळते. इथल्या ओबीसीने मराठा समाजाला कधी चॅलेंज केलंय का? आमदारकीमध्ये, खासदारकीमध्ये, सहकारी चळवळीमध्ये तर नाही, कधीच केलेलं नाही. जरांगे पाटलाच्या निमित्ताने, जरांगे पाटील यांच्या निमित्ताने हा जो गरीब मराठा आहे की ज्याला मी रयतेचा मराठा म्हणतो, आणि सत्तेतला मराठा जो आहे तो 169 कुटुंब महाराष्ट्रातली सत्ता आहे ते निजामी मराठा आहेत. या निजामी मराठ्याने गेले 40-50 वर्ष सत्ता आपल्या काबीज ठेवलेली आहे आणि सत्ता काबीज ठेवून या गरीब मराठ्याला जे आहे दाबण्याचा प्रयत्न केला. आता तो उठाव करतोय. तो उठाव करताना ते ओबीसीला त्यांनी डिवचलं की मला आरक्षण पाहिजे, तुझ्यातून आरक्षण पाहिजे. मी जरांगे पाटलाचं आभार मानतो की त्यांनी ही मागणी मागितली. त्यांनी ही मागणी मागितली म्हणून त्याचे जाहीर आभार मानतो. त्यांनी ही मागणी मागितली नसती तो ओबीसी राजकीय दृष्टिकोनातून जागृत झालाच नसता. आणि त्याची मान कधी कापल्या गेली असती हेही त्याला कळलं नसतं. तेव्हा जरांगे पाटलाने जागृत केलं, ओबीसी जागृत झाला आणि आता तो म्हणतोय की मी माझं आरक्षण वाचवणार. चांगली गोष्ट, पण हे भांडण आपण लक्षात घ्या. मी म्हणतोय की इथला असणारा ओबीसी जो आहे तो कुर्बानीचा बकरा आहे. तो कुर्बानीचा बकरा आहे. तो कोणासाठी कुर्बानीचा बकरा आहे? तर श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा. या गरीब मराठा जो आहे तो थोडस मला असणारा ताकदवर होऊ द्या, याला उलटून लावल्याशिवाय राहणार नाही. या निजामी मराठ्याला मी उलटून लावल्याशिवाय राहणार नाही. आणि ती ताकद येण्यासाठी तो ओबीसी मध्ये यायला बघतो. मित्रो, आणि या निजामी मराठा श्रीमंत मराठ्याने नवीन डाव त्या ठिकाणी टाकला आणि तो म्हणजे की विधानसभेनंतर ओबीसीची जी मागणी आहे की जात न्याय जनगणना झाली पाहिजे ती ताबडतोब मान्य करतील. ती ताबडतोब मान्य करतील आणि ताबडतोब मान्य करून
ती अंमलबजावणी करतील, पण त्याच ठरावाबरोबर अजून एक ठराव केला जाईल की जात गणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही आणि आकडेवारी येत नाही तोपर्यंत टक्केवारी कळत नाही आणि टक्केवारी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला हे सभागृह स्थगिती करते, हे सभागृह स्थगिती करते. आरक्षणाचं काय झालं? बट्ट्याबोल झाला. कोर्टातून असणाऱ्या ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती आहे की नाही आहे? आहे की नाही आहे? आहे ना. तोच मार्ग अवलंबला जाईल. मला काही महाभाग बघतात की आपण कोर्टामध्ये जाऊ. म्हटलं निश्चितपणे जाऊ, पण म्हटलं आपल्याला कोर्ट जे आहे, माझी झारखंडचे असणारे मुख्यमंत्री शिबू सोरेन ते एका काळी आमच्या बरोबर लोकसभेमध्ये होते. नरसिंहरावचं सरकार होतं, पाडण्यावरती आम्ही बाजूनी केले. एक महाभाग सुप्रीम कोर्टात गेला, कोर्टाने SIT बसवली, पैसे मतदान याचं जोड लागलं, याचा जोड लागला. पण कोर्ट काय म्हणाला? आम्ही काहीच करू शकत नाही. कोर्ट म्हटलं आम्ही काहीच करू शकत नाही. याचं कारण की सभागृहातलं जे कामकाज आहे ते कोर्टाच्या बाहेर आहे. ते कोर्टाला अधिकार नाही तपासण्याचा, आणि म्हणून आम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसत असलं तरी आम्हाला आंधळं व्हावं लागतंय आणि ती फेटाळण्यात आली. उद्या ठरावात तेच होणार आहे की सभागृहाचा ठराव आहे, आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही आणि तुम्ही बघून घ्या, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी ओबीसीकडे आम्ही असं एक टार्गेट दिलेलं आहे. आतापर्यंत किती ओबीसीचे असणारे आमदार झाले आपण बघितलं का? किंवा या आत्ताचे जे सभागृह डिझॉल्व्ह होईल त्याच्यामध्ये किती ओबीसीचे आमदार आहेत? कोणाकडे आकडेवारी आहे का? आकडेवारी आहे का? आकडेवारी म्हणजे आकडा विचारतो याच्यासाठी की ओबीसीचे आमदार आहेत किती? 288 पैकी 11. उद्या समजा ठराव मंजूर करायचा असेल तर किती मतदान लागेल? किती मतदान लागेल? ठराव मंजूर करण्यासाठी किती आमदार लागतील? 145. जेव्हा ओबीसीचं असताना आता टार्गेट असलं पाहिजे की आपल्याला 145 आमदार असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा 145 आमदाराचा निवडून आणायचे असेल तर पहिल्यांदा 100 आमदार हे आपण ओबीसीचे आणले पाहिजे. 100 आमदार आपण ओबीसीचे आणले पाहिजेत. मी जसं म्हणालो की इथला असणारा कुणबी आरक्षणासाठी ओबीसी, पण विदर्भाच्या आंदोलनामध्ये हा कुणबी सहभाग नाही. तो मग कुणाच्या इशाऱ्यावरती चालतो? तर पश्चिम महाराष्ट्राच्या पाटलाच्या इशाऱ्यावरती चालतो. तो पश्चिम महाराष्ट्राच्या पाटलाच्या इशाऱ्यावरती चालतो. जेव्हा कुणबी म्हटला मी ओबीसी आहे असं जर म्हटला तर त्याला पहिल्यांदा विचारा की बाबा तू मतदान कोणाच्या बाजूने करशील? पाटला आपली राजकीय ताकद कधीच दाखवली. माळी समाजाचे मेळावे झाले का? झाले. धनगर समाजाचे झाले का? झाले.
वंजारी समाजाचे झाले का तर झाले, बंजाऱ्याचे झाले का झाले, इतरांचे झाले का तर झाले, पण ते समाजाचे मेळावे होते. ते सगळे समाजाचे मेळावे होते आणि समाजाची आपण जाणीव करून दिली. आपण समाजाची जाणीव करून दिली. समाजाची जाणीव ही राजकीय जाणीव नाही, हे आपण लक्षात घ्या. ती सामाजिक जाणीव. आता राजकीय जाणीव आपल्याला करून द्यायची असेल, राजकीय जाणीव आपल्याला जर करून द्यायची असेल तर आपण एक लक्षात घ्या, राजकीय जाणीव आपल्याला जर करून घ्यायची असेल तर ओबीसी एक टवला आहे, एकत्र आलेला आहे आणि तो आता आरक्षण वाचवायला निघालेला आहे. हा संदेश जाणं महत्वाचा भाग आहे. मित्रो, 7 ऑगस्टला आरक्षण बचाव यात्रेचं सभेमध्ये रूपांतर होतं, जाहीर सभेमध्ये रूपांतर. आणि 7 ऑगस्ट हे ज्याला आपल्याला म्हणता येईल की मंडल आयोगाचा दिवस आहे. विश्वनाथ प्रताप सिंग यांनी या दिवशी मंडल आयोग लावला. किती ओबी संघटनांनी तो दिवस साजरा करतो आपण, तर आपण नाही करत. आणि ओबीसी संघटनांना आपल्याला आरक्षण कुठल्या दिवशी मिळाले ह्याची सुद्धा जाणीव. मित्रो, उद्याच्या पिढीचा प्रश्न आहे. तुम्ही आम्ही तर शिक्षणाकडे आता कॉलेजकडे जाणार आहेत का? इथे बसलेले किती जण कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहेत? हात वरती करा. नाही. किती जण नोकऱ्या करणार आहेत तेवढं सांगा. आपलं वय होऊन गेलेलं आहे. आपण आपल्यासाठी लढत नाही हो, तर आपण येणाऱ्या पिढीसाठी लढतोय. त्याचे अधिकार, संविधानिक अधिकार शाबूत राहिले पाहिजे याच्यासाठी आपण लढतो. जसं आपल्यासाठी आपली पिढी, अगोदरची पिढी लढली आणि त्याची आपण फळं खातोय. आपल्याला असताना त्यांनी लावलेलं झाड जे आहे, त्या झाडाला पाणी घालायचं आहे, खत घालायचं आहे, ते झाड जगवायचं आहे, जेणेकरून पुढची पिढी फळं खात राहील हे आपल्याला पाहायचं आहे. आणि ती फळं त्यांना मिळत राहावी हे जर आपल्याला वाटत असेल तर 7 ऑगस्टला आपण औरंगाबादला निश्चितपणे पोचा आणि आरक्षण वाचूया, एवढंच आपण तिथे शपथ घेऊ. आणि मी आपली रजा घेतो. जय भीम, नमस्कार.